मुखेड तालुक्यातील निफाड सुरुची आश्रमशाळेत संस्थाचालकाने मुलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। पिंपळगाव पोलीस ठाण्यात संस्थाचालकाविरोधात विनयभंग आणि पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झालाय। सुभाष दिनेश चौधरी असं संशयित संस्थाचालकाचं नाव आहे। मुखेडच्या आश्रमशाळेत मागील वर्षी इयत्ता 11वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीच्या वसतिगृहात सुभाष चौधरी गेला। मुलीचे कपाट तपासणीचा बहाणा करू लागला। काही मुलींशी लज्जास्पद वर्तन केले तर एका विद्यार्थिनीचा विनयभंग केलाय। रात्री 9ला माझ्या खोलीत ये, आपण गप्पा गोष्टी करू असे त्या मुलीला सांगितले। याबाबत कुणाला काही सांगितले तर शाळेतून काढून टाकण्याची धमकी चौधरीने संबंधित विद्यार्थिनीला दिली। हा प्रकार पीडित विद्यार्थिनीने प्राचार्य चंद्रकांत आहेर, मुख्याध्यापक नंदकुमार पगार, अधीक्षका पाटील, शिक्षिका वाघ आणि जाधव यांच्या पुढे कथन केलंय। याबाबत पिंपळगाव पोलीस ठाण्यात चौधरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। संशयित चौधरीला अद्याप पिंपळगाव पोलीस अटक करू शकलेले नाहीत। संशयित चौधरी याच्या विरोधात अजून काही तक्रार दाखल होण्याची शक्यता आहे। दरम्यान पाराशरी शिक्षण संस्थेची आश्रमशाळा चौधरी याने 5 वर्षासाठी कराराने चालवण्यासाठी घेतली आहे। मुखेड येथील आश्रमशाळेतील विद्यार्थिनीच्या विनयभंगाचा गुन्हा दाखल होऊन 4 दिवस उलटलेत, पण पिंपळगावचे पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांनी प्रसार माध्यमांना माहिती देण्यास टाळाटाळ केली आहे। ब्युरो रिपोर्ट, सप्रेम मराठी।